नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एकटी ब्लॉग्समध्ये. तर आत्ता आपण निघालेलो आहोत पुरीमधील जगन्नाथ मंदिराला भेट देण्यासाठी. तर या दर्शन घेऊया जगन्नाथांचं. जगन्नाथ मंदिर हे जगन्नाथांना समर्पित एक हिंदू मंदिर आहे. हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले ओडिसा राज्यातील पुरी शहरात आहे. मंदिराच्या नोंदणीनुसार अवंतीचा राजा इंद्रद्युम्न याने पुरी येथील जगन्नाथाचे मुख्य मंदिर बांधले होते. सध्याचे मंदिर 10व्या शतकापासून आणि पूर्व गंगा घराण्याचा पहिला राजा अनंतवर्मन याने त्याची सुरुवात केली होती. मंदिरातील अनेक विधी ह्या ओडियन तंत्रावर आधारित आहेत. हे मंदिर विष्णू परंपरेतील 108 अभिमान क्षेत्रांपैकी एक आहे. जगन्नाथांचे हे मंदिर वार्षिक रथयात्रा किंवा रथोत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये 3 प्रमुख देवता मोठ्या आणि उत्कृष्ट सजवलेल्या रथांवर किंवा मंदिराच्या गाड्यांवर ओढल्या जातात. जगन्नाथांची प्रतिमा लाकडापासून बनवली जाते आणि प्रत्येक 12 किंवा 19 वर्षांनी समारंभाच्या पूर्वी प्रतिकृती बदलण्यात येते. हे मंदिर 4 धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. अनेक दंतकथा मानतात की श्रीकृष्णांचे हृदय येथे ठेवले आहे. हे मंदिर सर्व हिंदूंसाठी आणि विशेषतः विष्णू परंपरेतील लोकांसाठी पवित्र मानले जाते. श्री जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र या देवतांची पूजा या जगन्नाथ मंदिरात केली जाते. त्याचप्रमाणे मंदिराच्या आतील गाभाऱ्यात सुदर्शन चक्र, मदनमोहन, श्रीदेवी, विश्वधात्री या देवतांसह पवित्र कुंडलिकांच्या लाकडांवर कोरलेल्या देवता आहेत, ज्यांना दरू म्हणून ओळखले जाते. ऋतूंनुसार देवतांना वेगवेगळी वस्त्रे आणि दागिने घातले जातात. या देवतांची उपासना मंदिराच्या इमारतीच्या अगोदरची आहे. जगन्नाथ मंदिराच्या उत्पत्तीबद्दलची पारंपरिक कथा अशी आहे की गांधारीच्या श्रापानंतर द्वापर युगाच्या शेवटी श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर पांडवांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला, परंतु त्यांचे हृदय तसेच राहिले. त्यांनी त्या हृदयाला समुद्रात अर्पण केले आणि ते ओडिसाच्या एका किनाऱ्याजवळ इंद्रनील मणीच्या रूपात प्रकट झाले. ते इतके चमकदार होते की त्वरित मोक्ष देऊ शकेल म्हणून त्रिदेव, देव, यक्ष आणि यम यांना ते पृथ्वीवर लपवायचे होते आणि यात ते यशस्वी झाले. कलियुगात माळव्याचा राजा इंद्रद्युम्न याला हे रहस्यमय हृदय सापडले. आता त्याला ते ठेवायचे कुठे ते सुचत नव्हते. मग त्याने प्रतिमा शोधायची प्रक्रिया सुरू केली आणि त्यासाठी त्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी एक कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येतून श्री विष्णू प्रकट झाले व त्यांनी त्याला पुरीच्या समुद्रकिनारी जाण्यास सांगितले आणि तेथील एखाद्या खोड्यातून प्रतिमा तयार करण्यासाठी सांगितले. आपल्या आराध्यांच्या सांगण्यानुसार इंद्रद्युम्न त्वरित पुरीसाठी निघाला व तेथील एका समुद्रकिनारी त्याला खरंच समुद्रामध्ये एक लाकूड वाहत येताना दिसले. त्या लाकडाला दरू असे संबोधले जाते. त्या दरूला घेऊन तो त्वरित आपल्या राजदरबारात परतला आणि आपल्या राज्यातील विविध शिल्पकारांना त्या दरूपासून श्री विष्णूंची अर्थात जगन्नाथांची प्रतिमा तयार करण्यास सांगितले. परंतु अनेक शिल्पकारांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्यांना जगन्नाथांची प्रतिमा तयार करता आली नाही. एक दिवशी देवशिल्पकार श्री विश्वकर्मा एका मनुष्य शिल्पकाराच्या रूपात इंद्रद्युम्नच्या राज्य दरबारात प्रकट झाले व त्यांनी राजनला असा विश्वास दिला की येत्या 21 दिवसामध्ये मी जगन्नाथांची मूर्ती ही तयार करेल. परंतु विश्वकर्मांची एक अट होती. ती अट म्हणजे मी ही मूर्ती 21 दिवसांमध्ये तयार करेल. एका बंद खोलीमध्ये मी हे काम करेल. या बंद खोलीमध्ये कोणालाही प्रवेश करू देऊ नये, अशी अट विश्वकर्मांनी इंद्रद्युम्नसमोर ठेवली व ही अट मान्य करून इंद्रद्युम्ननी विश्वकर्मा यांना प्रतिमा तयार करण्यासाठी सांगितले. आपल्या अटीप्रमाणे विश्वकर्मा यांनी एका बंद खोलीमध्ये आपले काम सुरू केले. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, अवघे 15 दिवस उजळून गेले तरीही काम चालूच होते. पण 15व्या दिवशी त्या खोलीमधून आवाज येणे बंद झाले होते. यामुळे इंद्रद्युम्न याने ती खोली उघडण्याचा प्रयत्न केला. जशी त्याने ती खोली उघडली त्या खोलीमध्ये 3 मूर्ती अपूर्ण तयार होत्या.
यामध्ये बलभद्र, सुभद्रा आणि श्री जगन्नाथांची अपूर्ण मूर्ती या खोलीमध्ये होती आणि तेथील कारागार अर्थातच श्री विश्वकर्मा तिथून गायब होते. या घटनेमुळे अशी मान्यता आहे की पुरी येथील श्री जगन्नाथांच्या मूर्तीचा हात हा नेहमी अपूर्ण असतो. तर अशी होती ही जगन्नाथांच्या उत्पत्तीची कथा. इथे काही मान्यता देखील आहेत, जसं की मंदिराचा झेंडा हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेस फडकतो. त्यासोबतच मंदिराच्या प्रसादाबद्दलची मान्यता आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर समुद्रांच्या लाटेंचा आवाज येत नाही ही मान्यता, या सर्व मान्यता खऱ्या आहेत. आशा करतो की तुमच्या सर्वांना ही माहिती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.